होळी एकेकाळी माझा सर्वात आवडीचा सण होता. हुताशनी पौर्णिमेला होळी पेटवून विझली तरी सुद्धा पुढे आठवडाभर होळीची ऊर्जा जाणवत असे. एकतर होळी पेटवून दुसऱ्या दिवशी मग तिच्या राखेने, चिखलाने धुलीवंदन करण्याची, धुळवड खेळण्याची जी पद्धत होती त्यावरच माती पडल्यासारखं झालंय. या सर्व प्रथा परंपरा रद्द करत होळी हा केवळ रंगांचा उत्सव म्हणून लोकप्रिय झाला आणि असं त्याचं मार्केटिंग केलं गेलं. आणि होळीच्या 5 दिवसांनी साजरी होणाऱ्या रंगपंचमीचा रंग मात्र यामुळे अगदीच फिक्कट पडलाय. होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवड साजरी होते. धुळवड अर्थातच धुलीवंदन आणि या सणाच्या नावातच त्याचं तात्पर्य आहे. हुताशनी पौर्णिमेला अर्थात होळीच्या दिवशी होलिका दहनाची अर्थात धर्माचा अधर्मावर मिळालेल्या विजयाची आठवण म्हणून हळदी कुंकवाचा सडा अंगणात शिंपून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि झाडांच्या समिधा रचून त्यावर एरंडाचं डहाळ खोवून मग कापूर वापरून होळी पेटवावी. अग्नीला नैवेद्य दाखवून त्यात पान, सुपारी, लवंग, बत्तासा, नारळ, खोबरं, सुगंधी फुलांची आहुती अर्पण करावी. गाईचे तूप होळीला अर्पण करावे. होळी पेटवायला वापरात आलेले हे सर्व जिन्नस वनस्पती यांना औषधी ख्याती आहे. त्यातून निर्माण झालेला धूर हा पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. शीतकाळात हवेत संचय झालेल्या कीटक, व्हायरस, बॅक्टेरिया, डासांचा नाश होळीच्या उष्णतेने आणि धुराने होतो. पवित्र अग्नीची प्रदक्षिणा सावधपणे घ्यावी जेणेकरून या उष्णतेचा आणि अबीर, गुलाल, कापूर, सुगंधी फुले, द्रव्य यांच्या सुगंधाने शरीर आणि मनाला सात्विक ऊर्जा प्राप्त होईल. आपल्यातले तमोगुण, न्यूनगंड, नकारात्मकता, काम, क्रोध, मत्सर भावना हे होळीला अर्पण करण्यासाठी आहुती देण्यामागचं शास्त्र आहे. आपल्याला नको असलेल्या नातेवाईकांप्रमाणे आपल्याला चिटकून राहिलेल्या, सोबत राहिलेल्या, अगदी आपल्याशा झालेल्या या आपल्या नकारात्मक भावना, निगेटिव्ह एनर्जीज ज्या आपण आता होळीच्या स्वाधीन केलेल्या आहेत यांना पुढे गती प्राप्त व्हावी म्हणून श्रद्धांजली स्वरूप होळीची प्रदक्षिणा झाल्यानंतर बोंब मारण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे शिमगा साजरा होतो. होळी ही अशा प्रकारे यज्ञ स्वरूप असावी, परंतु वृक्षतोड करून कचरा, भंगार, प्लास्टिक, टायर, पेट्रोल, रॉकेल जाळून मोठमोठ्या होळीच्या चुरस करून होळीचे स्वरूप असुरी होलिकेप्रमाणेच विषारी विद्रूप होते. धुळीवंदनाच्या सकाळी प्रथम होळीतल्या राखेचा भस्माचा टिळा आपल्या कपाळी लावावा आणि मग धुळवड खेळायला सुरुवात करावी. एरंड ही अत्यंत गुणकारी अशी वनस्पती आहे. अनेक त्वचा रोग आणि पोटांच्या व्याधींवर ती प्रभावी आहे. याशिवाय होळीत वापरलेल्या इतर औषधी वनस्पती द्रव्य जसे की शेण, कापूर, पान, सुपारी, तूप, लवंग आणि विशेषतः आहुतीमध्ये खोबऱ्याचे निघालेले तेल, फुलांचा अर्क त्यामुळे या राखेचा लेप त्वचेवर अतिशय प्रभावी आहे. म्हणून होळीच्या राखेचा चिखल आणि थंड पाण्याने धुळवड खेळली जाते. ताज्या राखेत बॅक्टेरियाचा अंश नसल्याने ती अँटीसेप्टिक ठरते. नॅचरोपॅथीमध्ये सुद्धा मड थेरपीसाठी भस्म, मातीचा जो उपयोग केला जातो ते याचं प्रमाण आहे. आपल्या प्रथा परंपरांच्या माध्यमातून ग्रीष्मात किंवा शिशिरानंतर आपल्या त्वचेसाठी आवश्यक असलेले असे प्राकृतिक, नैसर्गिक रसायन, व्यंजन, उपचार फुकट उपलब्ध असताना आपण मात्र बाजारात मिळणाऱ्या किंवा स्पा मध्ये, पार्लर मध्ये असणाऱ्या फेस मास्क, बॉडी स्क्रब्सच्या आहारी जातो. ज्या पारंपरिक रसायनाची आपल्याला किळस वाटते तीच आपण पार्लर मध्ये पैसे देऊन मिळवतो. मातीला आपण पारखे होत चाललोय. घरात सुद्धा आता आपण चप्पल वापरतो. मुलांना मातीत खेळू देत नाही. शहरांमध्ये तर घट बसवण्यासाठी सुद्धा वावरी विकत घ्यावी लागते, कारण तिथं मातीच्या नावावर उरली आहे ती फक्त दूषित प्रदूषित अशी धूळ. धुलवडीला रंग खेळण्याचं शास्त्र नाही. धुलवडीपासून 4थ्या दिवशी रंगपंचमीचा उत्सव असतो, ज्यामध्ये नैसर्गिक रंग वापरून तो सण साजरा करावा. तसे लोक हल्ली या बाबतीत फारच जागरूक झालेले दिसत आहेत, सावधपणा बाळगतायत, जे की फार स्तुत्य आहे. याचबरोबर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी या अशा आपल्या हिंदू सणांची जी विटंबना आणि कमर्शियलायझेशन चाललंय ना, ते कुठेतरी थांबावं असं मला मनापासून वाटतं. सरकारकडून तरी काहीतरी ह्याच्यावरती अंकुश लागावा. जल्लोष महत्वाचा आहे, पण पार्टी, नशा, विकृती, हिडीसपणा यामुळे हा आपला सुंदर रंगांचा उत्सव बेरंग होताना पाहवत नाहीये. उत्सवाचा महोत्सव जरूर व्हावा, परंतु परंपरागत साजरा झाला तर त्यात त्याचं सौंदर्य जास्त खुलून येईल. आपल्या श्रीमंत परंपरा या अशा प्रकारे मातीमोल होऊ देता कामा नये.
खरं तर हा वाक्प्रचार सुद्धा मला आता या ठिकाणी चुकीचा वाटतोय, कारण ही धूळ माती तर वंदनीय आहे. तिच्यावर पाय ठेवण्याआधी सुद्धा आपल्या वेद पुराणामध्ये तिची क्षमा प्रार्थना सुचवलेली आहे. आपले सर्व सणवार जे आहेत ते पंचमहाभूतांचा आदर शिकवतात. हुताशनी पौर्णिमेला होळी पेटवून अग्नीचा सन्मान होतो, तर धुलीवंदन दिवशी जल आणि पृथ्वी तत्वाला वंदन करण्याची प्रथा आहे. या मातीतूनच ही सर्व सृष्टी घडलेली आहे, आपण घडलेलो आहोत आणि या मातीतच आपण पुन्हा एक दिवस मिसळणार आहोत. कबीर म्हणतात तसं, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो है. या भूमीने प्रत्येकाला आधार दिला, अन्न दिलं, पोषण दिलं आणि तिचे आपल्यावर कधी न चुकवता येणारे असे ऋण आहे. ती लक्ष्मी स्वरूप आहे. तेव्हा अगदी रोजच्या प्रार्थनेत नाही तरी कमीत कमी धुलीवंदनाच्या दिवशी तरी समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्व मे हा मंत्र म्हणत आपण भूमीचे आभार मानावे. आपल्या आधारासाठी आपण तिच्यावरती रोज पाय देतो, तेव्हा तिची क्षमा मागावी. रंगपंचमीला रंगांची उधळण पाखरण करून भूमी वायू अंबर सुसज्जित करावे. भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजे त्याचा पिता हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून अभयाचे वरदान होते. हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध विष्णूच्या वराह अवताराने केलेला होता, म्हणून भक्त प्रल्हादाची विष्णू भक्ती त्याच्या बापाला रुचत नसे. त्यासाठी त्याने नानारित्या स्वतःच्याच पुत्राला यातना दिल्या, अगदी कडेलोट केला, परंतु श्रीहरीने भक्त प्रल्हादाला अलगद उचलले. मग हिरण्यकश्यपूने होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश करण्यास सांगितले, परंतु श्रीहरीच्या कृपेने अग्नीमध्ये होलिका होरपळून गेली आणि प्रल्हाद बचावला. त्यानंतरच होळी पेटवण्याची प्रथा सुरू झाली असावी. ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपूला वरदान मिळालेले की त्याचा मृत्यू न दिवसा न रात्री, न शस्त्र न अस्त्र आघाताने, ना त्याच्या घरात ना घराबाहेर, न नर न पशुच्या हस्ते होणार. एका प्रकारे त्याला अमरत्वच बहाल झालेले. त्यामुळे तो स्वतःला देव समजून त्याच्या प्रजेला त्याचीच पूजा करण्याचा आग्रह करत असे. पण त्याच्या निर्घुण अत्याचाराला अंकुश लावून भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ श्रीहरीने विक्राळ नरसिंह अवतार धारण केले आणि संधी मिलनाच्या प्रहरात त्याच्याच उंबऱ्यावर आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या आतड्या बाहेर काढून त्याचा वध केला. होळीच्या दिवशी श्री विष्णूच्या नरसिंह रूपाचे स्मरण करावे. ओम उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम मृत्युम नमाम्यहम या मंत्राचा जाप करावा. श्री नरसिंह शत्रूपासून रक्षण करणारा भक्तवत्सल अवतार आहे. उत्तर भारतात एक फार सुंदर प्रथा आहे होली प्रदीप्तनाची. अशी आख्यायिका आहे की ज्या दिवशी होलिका दहन झाली त्याच दिवशी तिचं लग्न सुद्धा होतं आणि म्हणूनच पवित्र अग्नी पेटवला होता. परंतु तिच्या क्रूर मानसिकतेपायी तिच्याकडे वरदान असताना सुद्धा ती अग्नीचा भक्ष्य ठरली आणि मग तिच्या भावाने तिच्यासाठी लग्नात घडवलेले तिचे सर्व अलंकार आणि तिचं स्त्रीधन ते सुद्धा अग्नीच्या स्वाधीन केलं, जे तिच्या सोबत गेलं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे नवरात्रामध्ये देवीसाठी कणकेचे दागिने आणि कडकण्यांचा फुलोरा तयार केला जातो आणि मग त्याची माळ देवीला अर्पण केली जाते, त्याच प्रकारे उत्तरेत मात्र होलिका दहनाची आठवण म्हणून शेणाचे दागिने घडवून बांगड्या, नथ, पाटल्या, हार अशी त्याची माळ तयार करून होळीला अर्पण केली जाते. त्या संचाला बडकुल्ला असं म्हणतात आणि छान आहे ना ही पद्धत. शहरांमध्ये विकत मिळतात बडकुल्ले, परंतु पूर्वी किंवा आताही तिकडे गावखेड्यांमध्ये घरोघरी शेणाचे बडकुल्ले हाताने थापले जातात. मुलं सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि मला खूप छान वाटतं की या निमित्ताने मुलांना आपल्या प्रथांची ओळख होती, त्यामागची कारणं कळतात. अशी चिन्ह संकेत आपल्याला आपल्या पुराणांची आठवण करून देतातच, याशिवाय नवीन पिढीला सुद्धा ते आकर्षित करतात. त्यांची आपल्या कथा पुराणांबाबतची उत्सुकता वाढवण्यामध्ये ती उपयुक्त ठरतात. तुम्हाला ठाऊक आहे का, श्रीहरीचा इतका द्वेष करणारा हा हिरण्यकश्यपू वैकुंठीचा द्वारपाल होता आणि श्री विष्णूचा निस्सीम भक्त होता. विष्णूच्या श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री नरसिंह अवतारासाठी तो जबाबदार आहे. चला, आज होळीचं निमित्त आहेच तर ही कथा सुद्धा सांगतो. जय आणि विजय असे दोघे बंधू वैकुंठीचे द्वारपाल होते. ते विष्णू भक्तीत अगदी लीन होते. एकदा सनत कुमार वैकुंठ भेटीला आले. त्यावेळी या दोघांनी त्यांना वैकुंठात प्रवेशासाठी मज्जाव केला. संतप्त होऊन सनत कुमारांनी दोघं बंधूंना शाप दिला.
तुम्ही ज्या विष्णूच्या सानिध्याचा इतका अहंकार बाळगला आहे ना, दीर्घकाळ तुम्ही विष्णूपासून दुरावले जाल. श्रीहरीला जेव्हा या शापाबद्दल समजले तेव्हा त्यांनी मध्यस्थी करून जय विजय दोघांसाठी उशाप मिळवला. यामुळे जय विजय दोघांपुढे पृथ्वीवर 7 जन्म सदाचारी म्हणून किंवा 3 जन्म श्रीहरीचा द्वेष करणारे दैत्य म्हणून राक्षस कुळात व्यतीत करण्याचे पर्याय दिले. 7 जन्म विष्णूपासून दूर होण्याची कल्पना जय आणि विजय दोघांनाही असह्य झाल्याने त्यांनी 3 वर्षात शत्रू होऊन 3 वर्षात परत येण्याचा पर्याय निवडला. प्रत्येक जन्मात विष्णू स्वतःच येऊन तुमचा वध करून तुम्हाला मोक्ष मिळवून देतील असेही मुनींनी सांगितले. त्यानुसार सतयुगात ऋषी कश्यप आणि माता दिती यांच्या पोटी जय हिरण्यकश्यप व विजय हिरण्याक्षच्या रूपात जन्मला. श्री विष्णूने हिरण्यकश्यपूचा नरसिंह रूपात वध केला, तर पृथ्वीला समुद्रात घेऊन जाणाऱ्या हिरण्याक्षाला वराह रूपाने विष्णूंनी ठार करून मुक्त केले. दुसऱ्या जन्मात त्रेतायुगात महर्षी विश्रवा व कैकसी हिच्या पोटी जय रावण म्हणून आणि विजय कुंभकर्ण या रूपात जन्मला. त्या युगात श्री विष्णूंनी श्रीराम अवतारात त्याचा वध करून त्यांना दोघांना मुक्ती मिळवून दिली. तर तिसऱ्या जन्मात छेदी देशाचा राजा दमघोष व त्याची राणी श्रुतश्रवा म्हणजे श्रीकृष्णाचे वडील वासुदेवाची बहीण त्यांच्या पोटी जय शिशुपाल म्हणून, तर विजय करुष देशाचा राजा वृद्धशर्मा आणि श्रुतदेवी म्हणजे श्रीकृष्णाची आई देवकीची बहीण यांच्या पोटी दंतवक्राच्या रूपाने जन्माला आला. युधिष्ठिराच्या राजसूक्त यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला. तर राजसूत यज्ञावरून परतत असताना दंतवक्राने श्रीकृष्णावर हल्ला केला. तेव्हा झालेल्या गदायुद्धात श्रीकृष्णाने दंतवक्राचा वध करून त्याला मुक्ती दिली. अशा प्रकारे जय विजय दोघेही मुक्त होऊन पुन्हा वैकुंठी गेले. तर कशी वाटली होळीची कथा? मुलांना जेव्हा आपण घरी सण साजरे करतो ना, तेव्हा या आपल्या अशा पुराण कथा, ते सण साजरे करण्यामागची संकल्पना ही आपण ऐकवली पाहिजे आणि ती ऐकवत जा. फक्त सेलिब्रेशन नाही तर माहितीचा अधिकार या बाबतीत सुद्धा त्यांना असलाच पाहिजे, म्हणजेच मग त्यांना सुद्धा आपले सण साजरे करण्याची स्फूर्ती मिळेल. तुम्हाला सर्वांना होळीच्या अगदी ऊर्जामयी रंगबिरंगी शुभेच्छा.